नमस्कार सर्वांचे आपले कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे काळ रात्र आणि लेखिका आहेत प्रियंका कुलकर्णी. याआधी जरी तू आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. वळूया कथेकडे. अरे सध्या आज निघायला लईच उशीर झाला आणि त्यात हा काळोख भ्या वाटायला लागल्या गड्या. हरी वातावरणाचा अंदाज घेत त्याचा मित्र सदानंदला म्हणाला. सदानंद म्हणजे सदा आणि हरी दोघंही घनिष्ठ मित्र. एकाच ग्रामीण बँकेत दोघेही चपराशी पदावर नुकतेच रुजू झाले होते. नवीन गाव, नवीन वाटा, त्यात आज त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले होते. तिथून त्यांचे गाव 30 किलोमीटर असेल. नवीन ठिकाण असल्याने अनोळखी रस्ता वाट विचारत ते पुढे चालले होते. रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. पावसाळ्याचे दिवस, त्यात रस्ता खूपच खराब. हरीची जुनी मोटरसायकल होती, त्यावर दोघे चालले होते आणि अचानक गाडी बंद पडली. रस्ता निर्मनुष्य झाला होता. ढगाळ वातावरणामुळे खूप काळोख दाटला होता. गाडी सुरू करायचा खूप प्रयत्न करूनही काही केल्यास सुरू होत नव्हती. वाटेत मदतीलाही कोणी नव्हते. मित्राला मदत म्हणून फोन करावा तर मोबाईलला रेंज अजिबात नव्हती. काय करावं हे दोघांनाही कळत नव्हतं. गाडी लोटत दोघे पुढे जात होते. काय गड्या, तूही हा खटारा वाटेतच धोका दिलाही न. काय झालं काय समजेना, सदा म्हणाला. अरे आता पावतर चांगलीच होती की अचानक कशी बंद पडली. पेट्रोल बी आहे तरी कळना काय झालं, हरीने उत्तर दिले. आता दोघेही गाडी लोटत चालले होते. आजूबाजूला घनदाट जंगल. गाव अजून तर बरंच लांब होतं. वाटेत मनुष्यवस्तीही दिसत नव्हती. किरकिर आवाज आणि भयान शांतता. त्यात आभाळ भरून आलं आणि विजाही चमकू लागल्या. पाऊसही सुरू झाला. गाडी एका बाजूला लावून सदा आणि हरी आडोसा शोधू लागले. खरं तर त्या जंगलात काही आडोसा मिळेल असे अजिबात वाटत नव्हतं. पण अचानक हरीच्या दृष्टीस एक कौलारू घर पडले आणि सदाला घेऊन चिखल तुडवत तो त्या घराजवळ आला. घर तसे खूप जुनाट मोडकळीस आलेले दिसत होते. बाहेर एक ओसरी होती. घराचा दरवाजा आतून बंद होता. पावसाचा जोर आता वाढला होता. सदा आणि हरीला आता ओसरीतही पाऊस लागत होता. म्हणून त्यांनी घरात कुणी असेल तर आत जाऊन आसरा घ्यायचे ठरवले. सदाने दरवाजा वाजवला. काही क्षणात दरवाजा कर आवाज करत उघडला. आत म्हातारा उभा होता. किलकिले घारे डोळे, पांढरे शुभ्र केस, हातात कंदील होता. या दोघांना पाहून त्याच्या भसाड्या आवाजात ओरडला. कोण पाहिजे इतक्या रातच्याला? त्याचा आवाज ऐकून हरी आणि सदा क्षणभर घाबरलेच. मग सदा त्या म्हाताऱ्याला म्हणाला, बाबाजी, आमची गाडी वाटेत बंद पडली आणि पाऊस सुरू झाला. इकडं कुठं उभं राहायला आडोसा नाही. तुमचं घर दिसलं म्हणून आलो मदत मागायले. हा पाऊस थांबस्तोवर आम्हाला तुमच्या इथे थांबू देता का? म्हातारा तसा विचित्र दिसत होता. एखाद्या यंत्रागत त्याच्या हालचाली भासत होत्या. थांबा इथं, पण गुपचाप एका जागी बसून राहायचा. माया मागं यायचं नाही, इथंच बसा, म्हातारा त्या दोघांना म्हणाला. सध्या हा बुडा जरासं अजब वाटून राहिलं मले, भीतीदायक. आपण चूक तर नाही केली ना इथे येऊन? हरी मनातून घाबरला होता. तो सदाला म्हणाला, गप राय न, कायले जास्तीच बोलत, ऐकल ना तो, दिल आपल्याला इथनं हाकलून, सदा म्हणाला. म्हातारा हातात कंदील घेऊन त्या खोलीतून निघून समोरच्या खोलीत शिरला. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला होता. दोघांनी तिथल्या खिडकीतून बाहेर बघितलं. काळाकुट्ट अंधार, त्यात मुसळधार पाऊस, सोबत वारा आणि विजेचा कडकडाट. खूप भीतीदायक वातावरण झालं होतं. ते घर आणि तो म्हातारा ही तितकेच गूढ वाटत होते. बराच वेळ एका जागी बसून सदा आणि हरी कंटाळले. म्हातारासुद्धा गेला तसा इकडे फिरकला नव्हता. सदाने मोबाईल बघितला तर रेंज तर नव्हतीच. रात्रीचे 12 वाजत आले होते. आतल्या खोलीतून भांड्यांचा आवाज आला आणि सदा आणि हरी दचकले. कसला आवाज आहे म्हणून दोघांनी आत डोकावून पाहिलं तर एक स्त्री चुलीजवळ बसली होती. लुगडं नेसलेली, डोक्यावर पदर होता त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. तिच्या शरीर यष्टीवरून असे वाटत होते की ती वृद्ध स्त्री असावी. कदाचित त्या म्हाताऱ्याची बायको असावी. खोलीत दिव्याचा फार उजेड नव्हता. कसलासा उग्र दर्प खोलीवर पसरला होता आणि इतक्या रात्री ती स्त्री चुलीवर काहीतरी शिजवत होती. भांड्यात जे काही होतं त्याचा दुरून रंग तांबडा दिसत होता आणि शिजण्याचा रटरट असा आवाज येत होता. त्या स्त्रीच्या हालचाली म्हाताऱ्यासारख्याच यंत्रागत वाटत होत्या. त्या स्त्रीचे या दोघांकडे अजूनही लक्ष गेले नव्हते. ती स्वयंपाक खोली होती.
सगळी तांब्या पितळेची भांडी काळी पडली होती. तुम्हाला सांगितलं होतं ना एका जागेवर बसायचं, म्हातारा त्याच्या घोगऱ्या आवाजात ओरडला. तसं दोघांनी दचकून मागे पाहिलं. ते भांड्याचा आवाज आला म्हणून आम्ही उठून इथं आलो, सदा घाबरत घाबरत त्या म्हाताऱ्याला म्हणाला. कंचाबी आवाज अथून उठायचं नाही, गप गुमान जाऊन बसा, नाहीतर. म्हातारा काहीतरी गूढ बोलून विक्षिप्त हसायला लागला. आता हरी आणि सदा दोघेही घाबरले होते. इथे वेगळाच प्रकार त्यांना दिसत होता, पण ते आता बाहेरही पडू शकत नव्हते. बाहेर तुफान पाऊस सुरू होता. सगळीकडे दलदल झालं होतं. प्रचंड काळोख होता. समोरचंही काही दिसत नव्हतं. त्यामुळे त्या घरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण तिथे नक्कीच काहीतरी भयंकर होतं याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणून मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करत ते दोघे पुन्हा आपल्या जागी येऊन बसले. आणि म्हातारा पुन्हा त्या खोलीतून गायब झाला आणि स्वयंपाकघरातून भांड्याचा आवाज पहिल्यासारखा येऊ लागला. वेळ जाता जात नव्हती. सदा आणि हरी दोघे घाबरून एकाच जागी बसले होते. अचानक खिडकीतून गार वारा आत यायला लागला म्हणून हरी उठून खिडकी लावायला गेला, तर त्याचं लक्ष बाहेर गेलं आणि त्याच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली. सदा दचकून तसाच त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं, काय झालं हरी, कायले ओरडतो? सदा त्याला म्हणाला, ते 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 तिकडं. बाहेरच्या दिशेने बोट करत अगदी घाबरत हरी म्हणाला. सदाने तिकडे बाहेर पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. दोघेही घाबरलेले होते. अरे काही नाही तिकडं, सदा हरीला म्हणाला. नाही र सदा, त्या मोठ्या झाडापाशी काहीतरी भयंकर होतं. हे उंचच्या उंच, जळल्यागत चेहरा, भोकरावानी डोळे, तोंड उघडं आणि त्यातून रक्त येऊन राहिलं होतं. हरी अगदी घाबरत घाबरत सदाला सांगू लागला. कोण वरडला आता? म्या सांगितलं होतं ना जागचं उठाचं नाही, मग इथं खिडकीपाशी कायले आले? म्हातारा मागून येऊन त्याच्या भसाड्या आवाजात त्या दोघांना म्हणाला. दोघांनीही दचकून मागे पाहिलं. बाबाजी, त्या तिथं म्या काहीतरी पाहिलं, भूत, वय भूत होतं तिथं. हरी अगदी घाबरत घाबरत त्या म्हाताऱ्याला म्हणाला. हा त्याचा इलाका हाय, तो इथेच असतो. त्याला पाहिलं त्वा. आता तू काय खरं नाही म्हणून तुम्हाला म्हणलं होतं म्या एका जागी बसा. म्हातारा पुन्हा गूढ काहीतरी बोलला. बसतो, एका जागी बसतो आम्ही. सदा हरीचा हात धरून ओढत ओढत पुन्हा त्याच जागेवर येऊन बसला. दोघेही अगदी घाबरलेले होते. हरी तर भीतीने थरथरत होता. म्हातारा दोघांना दम देऊन पुन्हा गायब झाला. सदा हरीला समजवत होता की त्याने जे काही पाहिलं तो केवळ भास होता. हरीला मात्र खात्री होती की त्याने नक्कीच काहीतरी भयंकर पाहिले आहे. पुन्हा स्वयंपाकघरातून खडखड आवाज येऊ लागला, पण यावेळी येणारा आवाज भांड्यांचा नसून खुर्ची आपटण्याचा होता. जोरजोरात कोणीतरी खुर्ची आपटत होतं. म्हातारा कुठेच दिसत नव्हता. या स्वयंपाक खोलीतल्या त्या स्त्रीची काही चाहूल लागत होती. सदा आणि हरी दोघेही घाबरून उभे राहिले. त्यांनी पुन्हा डोकावून स्वयंपाकघरात पाहिले, पण आश्चर्य घडले. आता चुलीवर मगा पाहिलेलं ना भांडं होतं ना ती स्त्री होती. लाकडी फडीवर असलेली भांडी विखुरलेली होती. खुर्चीचा आवाज स्वयंपाक खोलीला लागून असलेल्या बंद खोलीतून येत होता. सदा आणि हरी हिम्मत करून त्या खोलीच्या दरवाजापर्यंत पोहोचले. खोलीला बाहेरून कडी लावलेली होती. दोघेही घाबरत घाबरत कसे तरी तिथपर्यंत पोहोचले होते. कोण हाय आत? सदाने घाबरत विचारलं. तसा आवाज क्षणापुरता बंद झाला आणि पुन्हा खटखट आवाज सुरू झाला, जसं कोणीतरी स्वतःला बांधलेल्या खुर्चीवरून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे असा तिथून आवाज येऊ लागला. सदा, चाल इथनं, हे वेगळंच प्रकरण आहे, हरी घाबरत घाबरत सदाला म्हणाला. हरी तरी सदाने कडी उघडली. दरवाजाचा करकर असा आवाज आला. आत भयंकर काळोख आणि उग्र दर्प येत होता.
जसा मघाशी स्वयंपाकघरात येत होता अगदी तसाच दर्प त्या खोलीत येत होता. हाडं गोठणारी थंडी होती. दोघे हळूहळू त्या अंधारात पुढे जात होते. सदाने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. समोर एक युवती लाकडी खुर्ची भिंतीवर आपटत होती. त्याचाच तो आवाज होता. दोघांची चाहूल लागताच तिने खुर्ची आपटण्याचे बंद करून त्यांच्याकडे वळून ती पाहू लागली. सदा आणि हरी दोघांनीही भीतीने धरधरून घाम फुटला. कारण ती मुलगी मानसिक विकृत वाटत होती. अस्ताव्यस्त झालेले केस, तोंडातून गळणारी लाळ, चेहऱ्यावर विकृत हास्य, डोळ्यात राग, जागोजागी फाटलेले कपडे आणि हातात सुरा अशी ती भयंकर मुलगी पाहून दोघांच्याही काळजात धस झालं. ती हळूहळू दोघांच्या दिशेने पुढे येऊ लागली. एकमेकांचा हात घट्ट धरून सदा आणि हरी खोलीच्या बाहेर धावले. पहिल्या खोलीत येऊन त्यांनी दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या दार उघडत नव्हतं. कुठं निघाले एवढ्या पावसातनं? म्हातारा रागारागाने त्या दोघांना म्हणाला. ओ बाऊजी, जाऊ द्या आम्हासनी, सदा त्याला म्हणाला. दोघेही, सदा आणि हरी दोघेही जाम घाबरले होते. बाहेर पाऊस हाय, जाता नाही यायचं तुम्हासनी, आणि तसं बी तिच्या मर्जी बगर हितनं कोणी बाहेर पडू शकत नाही. म्हातारा जोरजोरात आणि विकृत हसत त्या दोघांनाही बोलू लागला. संपूर्ण खोलीत आता काळोख दाटला. हरी आणि सदा दोघेही रडकुंडीला आले होते. एका भयंकर संकटात ते अडकलेले होते हे त्यांना आता समजून चुकले होते. सदा आणि हरी त्या भुताटकी घरात फसले होते. तिथून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नव्हता. मनात देवाचा धावा ते दोघेही करत होते. म्हाताऱ्याचं रूप बदलत चाललं होतं. त्याचे डोळे लाल लाल दिसत होते. जणू काही त्याच्या डोळ्यात रक्त उतरले आहे. हरीला आठवलं की हाच तो त्याने बाहेर पाहिलेला माणूस होता. स्वयंपाक खोलीतून ती चुलीजवळ बसलेली तीही आता चालत येत होती त्यांच्याकडे. तिच्या डोक्यावरचा पदर मात्र खाली होता आणि तिचा चेहरा इतका भयंकर होता की तिला पाहून सदा आणि हरी दोघेही जोरात किंचाळले. ती स्त्री म्हाताऱ्याजवळ येऊन उभी राहिली. तिच्याच मागे ती खोलीतील विकृत मुलगीही लंगडत आणि चालत येत होती. मगापेक्षाही भयावह ती आता दिसत होती. तिघेही जणू हळूहळू दोघांजवळ चालत येत होते. साक्षात मृत्यू त्यांच्यासमोर उभा होता. ते तिघे जसे सदा आणि हरीच्या अंगावर गेले तसे फटकन दरवाजा उघडून कोणीतरी आत आले आणि त्या 3 भयंकर आत्म्याच्या अंगावर काहीतरी फेकलं तसे ते आत्मे किंचाळत अदृश्य झाले. त्यावेळी पहाटेचे 4 वाजत आले होते. सदा आणि हरी दोघेही भीतीने थरथरत होते. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. घाबरू नका, आता काहीही होणार नाही तुम्हाला, सुरक्षित आहात तुम्ही. पण पहिले माझ्या पाठोपाठ बाहेर पडा आणि मागे अजिबात वळून पाहू नका, तो जो कोणी इसम आतमध्ये आला होता तो त्यांना म्हणाला. हरी आणि सदा त्या इसमाच्या पाठोपाठ त्या घराच्या बाहेर पडले. मागे वळूनही त्यांनी पाहिले सुद्धा नाही. तुमचे लय उपकार झाले, आमचा जीव वाचवला तुम्ही, सदा त्या इसमाला हात जोडून म्हणाला. मी नाही, तुमच्या चांगल्या कर्माने तुम्हाला वाचवलं. लक्षात ठेवा, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. खूप भयंकर ठिकाणी तुम्ही अडकले होते, याची तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाही, तो इसम हरी आणि सदा या दोघांनाही म्हणाला. पण हे काय होतं समद, आणि कसं इथे वेळेवर पोहोचला तुम्ही? हरीने त्या इसमाला विचारले. सांगतो, तुम्ही जिथे अडकला होता ते घर भुताटकी होती. 10 वर्षांपूर्वी एक म्हातारा आणि म्हातारी इथे शेतावर सोकारी म्हणून राहायचे आणि या घरात राहायचे. त्या शेताचा मालक होता जगदीश नावाचा. तो तिकडे शहरात राहायचा. त्याला एक 18 वर्षांची चंदा नावाची मुलगी होती. जन्मतः मानसिक विकृत अघोरी होती ती. पायाने लंगडत चालायची. एखाद्याला चावायची तर त्याचा मांसाचा तुकडा पडेपर्यंत 100 माणसांना आटोपणार नाही इतकी ताकद तिच्यात होती. साखळ दंडने तिला बांधून ठेवावं लागायचं. अमावस्या आणि पौर्णिमेला तर तिची ताकद खूप वाढायची.
गावातले लोक म्हणायचे तिला भूताने झपाटलं आहे. सगळे उपाय करून झाले, पण तिच्यामध्ये काही फरक पडला नाही. एका औसेच्या रात्री तिने साखळदंड सोडून बाहेर पडली. तिची आई तिला बघायला तिच्या खोलीत आली, पण चंदा खोलीत नव्हती. म्हणून तिच्या आईने जगदीशला सांगितले. चंदाला शोधायला ते बाहेर पडले आणि मागच्या अंगणात गेले. तेव्हा तिथे चंदा पाठमोरी बसलेली होती. ते दोघे तिच्या समोर गेले. बघतात तर काय, ती मांजराचे लचके तोडत होती. तिच्या ओठांना रक्त लागलेलं होतं. मिटक्या मारत ती खात होती. ते दृश्य पाहून तिच्या आईवडिलांना किळस आली. जगदीशला म्हणजे चंदाच्या वडिलांना तिच्या वागणुकीचा खूप राग आला होता आणि कंटाळाही आला होता. म्हणून त्याने तिला इथे शेतावरच्या घरात आणून टाकले. म्हातारा किसन त्याच्या बायकोवर चंदाची जबाबदारी टाकून तो निघून गेला. तिला सांभाळताना किसन आणि त्याची बायको भानू दोघांच्याही नाकी नऊ येऊ लागले. रोज तिला वेगवेगळ्या प्राण्यांची मांस लागायची. खायला नाही तर गोंधळ करायची. सतत तिला बांधून असायची. एकदा आजारी पडून तिचा त्यात मृत्यू झाला. सगळ्यांना वाटलं आपण हिच्या त्रासातून सुटलो, पण ती मेली होती ती शरीराने. तिचा आत्मा अजूनही जिवंत होता. तिने किसन आणि भानूसोबत तिच्या आईवडिलांनाही मारलं आणि पुढे या घरात चालू झालं ते मृत्यूचं थैमान सुरू झालं. किसन आणि भानूच्या मृत्यूनंतर त्या दोघांचे आणि चंदाचा आत्मा या पडक्या घरात वावरू लागले. चंदाचा आत्मा भयंकर शक्तिशाली बनला होता. जंगलात वाट चुकलेले वाटसरू तुमच्यासारखे आसरा मागणारे याच घरी येऊ लागले आणि आपल्या जीवाला मुकले. ती अशी काही सापळा रस्ते, त्यामुळे येणारा वाटसरू या घरी आपोआप पोचतोच. काल तुमची ही काळरात्र आली होती, पण तुमचं पुण्य म्हणून मी याच वाटेने निघालो होतो. वाटेत तुमची गाडी दिसली आणि घर दृष्टीस पडलं. मला कळून चुकलं की कोणीतरी नवखं व्यक्ती इथे आला असावा. नाहीतर आजूबाजूच्या गावातील लोक इकडे दिवसाही फिरकत नाही. त्यात काल आवस आणि फक्त औसेलाच हे घर इथे दिसतं. इतर वेळी तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण, मला हे सगळं कसं माहीत? तर ऐका, मी अशा अतृप्त शक्तींना माझ्या शक्तीने वशमध्ये करतो. ती विद्या मला अवगत आहे आणि मी चंदाचा काका जगदीप. चंदा झाली तेव्हापासून मानसिक विकृत होती. डॉक्टरी इलाज बरेच करून झाले होते, पण उपयोग काहीच नव्हता. त्यावेळी मला ही विद्या नीट येत नव्हती. चंदाची परिस्थिती दिवसेंदिवस खूप बिघडत चालली होती. म्हणून दादाने कंटाळून तिला शेतावरच्या घरी आणून ठेवले. किसनला जास्त पैसे देऊन चंदाला सांभाळायला सांगितलं. मोठ्या कष्टाने त्याने तिला महिनाभर सांभाळलं, पण नंतर त्यालाही ती खूप त्रास द्यायची. चंदा 15 वर्षाची वगैरे असताना घरातून एकटीच घरच्यांची नजर चुकवून जंगलात निघून गेली होती. असं म्हणतात तिथे तिला हडळीने झपाटलं. ती मानसिक रुग्ण असल्याने तिच्यात झालेला अघोरी बदल लवकर लक्षात आला नाही. पण तेव्हापासून कोमल मनाची चंदा क्रूरपणे वागू लागली. ती रोज मांस खायला मागू लागली. पहिले तर दादाने तिची मागणी पूर्ण केली, पण तिचं मांस खाण्याचं प्रमाण वाढलं. तिची ताकद वाढली, विक्षिप्तपणा वाढला. हातात मिळेल ती वस्तू दिसेल त्याला फेकून मारायची. घरात सगळे कंटाळून गेले होते. शेवटी तिला घरात एका खोलीत बांधून ठेवू लागले. तिच्या मनाचं खाद्य मिळत होतं तोवर ती बरीच आटोक्यात होती असं म्हणावं लागेल, कारण त्यानंतर तिने हाहाकार माजवला होता. तिच्या शक्तीने ती स्वतःला सोडवून घ्यायची आणि हळूच सगळ्यांची नजर चुकवून ती जिवंत प्राणी मारून त्यांचे लचके तोडू लागली. कुणाच्याही अंगावर मारायला जाऊ लागली. घरातली गावातील माणसंच काय तर जनावरंसुद्धा तिला घाबरायची. म्हणून दादाने तिला इकडे आणले, पण काही दिवसातच तिच्या अंगात असलेल्या पिशाच्याने तिचाही जीव घेतला आणि तिने एकेकाचा. त्यावेळी मी इकडे नव्हतो. किसन आणि भानूचा आत्मा अजूनही तिच्या नियंत्रणाखाली आहे. जेव्हा आलो तेव्हा खूप उशीर झाला होता. तिने आमच्या कुटुंबातील सगळ्यांना संपवलं होतं. मला मात्र ती काही करू शकली नाही. तिची ताकद इतकी भयंकर आहे की ज्याच्या नावराशीवर ती उतरली त्याला ती संपवून टाकते. फक्त माझ्याजवळ असलेल्या अभिमंत्रित पवित्र भंडाऱ्याला ती घाबरते. पण तिने आजवर अनेकांचा बळी घेऊन तिची ताकद वाढवली आहे. त्यामुळे मी तिला आजवर नियंत्रित करू शकलो नाही. पण एक वेळ अशी नक्की येईल की मी तिला मुक्त करेल.
इथल्या आसपासच्या लोकांना माहिती आहे की ही जागा झपाटलेली आहे, म्हणून सहसा इकडे कोणी येत नाही आणि औसेला तर अजिबात कोणी येत नाही. तुम्ही वाचलात, पण लक्षात ठेवा, यानंतर औसेला या रस्त्याने येऊ नका, नाहीतर ती तुम्हाला सोडणार नाही. मी निघतो आता, तुम्हीही लवकर निघा. इतकं बोलून तो इसम म्हणजे जगदीप निघून गेला. हरी आणि सदा अजूनही धक्क्यात होते, पण त्यांना आता तिच्यापासून काही धोका नव्हता. काळरात्र संपून पहाट झाली होती. दोघेही त्यांच्या गाडीजवळ पोचले. एकवार त्यांनी नजर त्या घराकडे टाकली, पण तिथे त्या घराचा लवलेशही नव्हता. देवाचे आभार मानत हरी आणि सदा गाडी घेऊन निघून गेले आणि सुदैवाने त्यांची बंद पडलेली गाडीही लगेच सुरू झाली. आता पुन्हा पुढल्या औसेला जर एखादा वाटसरू रात्रीच्या या रस्त्याने गेला तर ती नक्कीच त्याचा बळी घेईल. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आमचा कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर कथालेखन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.